कोणता गेम आहे ते? पबजीवर लव होते एकाला, त्याचं नाव आहे सचिन. बंबाड घाला बसलेले आदली वर्ग बसतात त्याच्या गालात, आणि त्याला लव होतंय सीमा हैदर. टटांग टटांग 5-6 लेकरं तिला, तिच्यासोबत याला लव होते. आणि ती भारतात येते. भारतात आल्यावर तुम्ही तिला नागरिकत्व देता. ती या ठिकाणाहून रील काढते. या ठिकाणी तिचं युट्यूब चॅनल आहे, तिचे लाखो करोडो फॉलोअर आहेत. तिला इथं पैसा भेटतो. तिचा नंगाना चालू आहे, डडांग टटांग मोकार ती नाचायली. तिला पाहणार आपला भारतीय, तिला चांगला कमेंट करायला, भाभी म्हणायलाय. ते तुम्हाला चालतंय. मग अनावधानाने एखादा जवान जर वाटला असेल, चुकला असेल सीमारेषा, तर त्यानं भारतात 11 वर्ष सेवा केली, त्या सेवेचं काय? त्या सेवेचा मोबदला कुठला? त्याला न्याय मागायचा कोणाला? त्याच्या लेकराचा प्रश्न मिटवायचा कोणा? त्याच्या बायकोला खाण्यापिण्याचा प्रश्न मिटवायचा कोणा? त्यालाही स्वप्न पाहिले असतील ना की माझा बाबा 35 वर्षाचा कालखंड संपलाय, 15 वर्ष मी सेवा दिली आणि 35 वर्षात पदार्पण केलं, मला गावाकडे जायचंय, मला गावाकडे घर बांधायचे. त्याच्या स्वप्नाचं काय? 12 लाखाचं कर्ज त्याच्यावर आहे, अनेक बँकेचे हप्ते, त्याच्या नोटिसा येऊन पडल्या, राहायला घर त्याला नाहीये, लहानपणी आई वडील वारलेले आहेत, आणि त्यांना न्याय मागायचा कोणाला? आणि या देशात मग जय जवान जय किसान म्हणल्यान होतंय का? तर कुठल्याही जवानाच्या डोळ्यामध्ये आसू येत असतील तर कुठंतरी ही व्यवस्था बदलणं काळाची गरज आहे. न्याय व्यवस्था ही रंगीन झालेली आहे. या न्याय व्यवस्थेला विनंती आहे, सन्माननीय भारताचे पंतप्रधान साहेब, तुम्ही याच्यात लक्ष घाला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, एक महाराष्ट्रात राहणारा रहिवासी आणि भारतीय जवान म्हणून चंदू चव्हाणला योग्य न्याय द्या. गरज आहे सध्या. त्याचं दुःखच पाहून घ्या, त्याचं बोलणं पहा. त्याला तुम्ही हाकलून लावले, तो एक जवान होता. 11 वर्ष त्यानं हातात रायफल घेऊन या मातेचं रक्षण त्यानं केलेलं आहे. त्या रक्षणाचा मोबदला म्हणून तुम्हाला त्याच्या खाण्यापिण्याचा प्रश्न मिटवावा लागेल. माझं बोलणं झालं, आयुष्यपट डोळ्यात पाणी आलं. त्याच्यासोबत बोलणं झालं, आयुष्यपट डोळ्यात पाणी आलं की त्याची वेदना खरंच काय. अरे त्याला 200-300 रुपये घेऊन मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलनाला जाण्यासाठी घ्यावं लागत असतील, ही देशाची अवस्था काय? आणि तुमच्या कोणीकडे किती फंड पडाले, तुमचे लफडे कोणीकडे किती आहेत हे तुम्हाला कळणं. आता एका जवानाला आंदोलनाला जाण्यासाठी कोणाकडून 300-400 रुपये उसने घ्यावं लागत असतील तर साला वेळ वाईट आहे. म्हणून मी त्याच्यासोबत बोलल्यावर मी सांगितलं की बाबा तुम्ही इकडे या, चंदू भाऊ इकडे ताण घेऊ नका. आर्थिक मदत जेवढी आमच्याकडून होईल तेवढी आम्ही करणार. आणि तुमच्यासाठी सदैव एक भाऊ म्हणून तुम्ही देशासाठी जे 11 वर्ष काम केलंय त्याचा मोबदला म्हणून, मान्य आहे तुमचं थोडंफार चुकलं असेल तुमच्या अधिकाऱ्याला, तुम्हाला माहित, पण त्याचा मोबदला म्हणून तुम्हाला लष्कर दलातून काढून टाकलं, तोही निर्णय त्या कायद्यामध्ये बसत असेल तर ती गोष्ट आम्हाला मान्य आहे. पण एक जवान म्हणून त्याच्या अंगात हे कपडे आहेत, आणि हे कपडे असलेल्या जवानाला जर खाण्यापिण्यासाठी आंदोलन करावं लागत असेल, त्या जवानाला पेन्शनसाठी आंदोलन करावं लागत असेल, आपल्या लेकरासाठी आंदोलन करावं लागत असेल, तर मग देशाची व्यवस्था कुठतरी बदलणं काळाची गरज आहे. म्हणून त्यासाठी एक भारतीय जवान म्हणून, ज्या माणसानं 11 वर्ष या देशसेवेसाठी खर्च केलेत, तर भारतीय नागरिक या नात्यानं आम्ही तुमच्यासोबत सदैव उभे आहोत. कुठल्या आंदोलनात असो, कुठले असो, आर्थिकतेनं देखील आम्ही तुमच्या सोबत असो, हा शब्द या ठिकाणी द्यालो. लवकर परभणीकडे या. नक्कीच आतापर्यंत तुमची अवहेलना झाली, तुम्हाला मान सन्मान भेटला नसेल, पण तो मान सन्मान आम्ही मिळून देण्याचं काम करू. तुमची वेदना, कारण ज्या माणसाच्या संपर्कात गेल्याशिवाय त्या माणसाचं खरं रूप कळत नसते, ते बोलण्याहून पाहिले. कारण एक जवान ज्याच्या हातात अरे बंदूक आहे, पुढच्याच्या हातात बंदूक आहे, तो निधड्या छातीनं समोर जाताना जर त्याला प्राणाची आहुती देताना तो विचार करत नसेल, तर तो आज फक्त